आज आपण आलो फ्लेवर्स ऑफ कोळीवाडा आणि इथं तुम्हाला मिळणार आहे स्पेशल आगरी कोळी पद्धतीचं जेवण. भरलेला पापलेट तवा फ्राय, सुरमई तवा फ्राय. सोबतच या हॉटेलमध्ये तुम्हाला चव घेता येणार आहे ती म्हणजे घरगुती मसाल्यांनी घरगुती पद्धतीने बनवलेल्या चिंबोरीचं कालवण. काय बनवताय? कसली वाट न बघता सरळ तुटून पडतो म्हणजे चिंबोऱ्याच्या नांग्यावर. पटकन उचलले कोलंब्या, झटपट ताव मारला चुलीवरच्या मटणावर. मग घेतल्या 2 पापलेटच्या डिश, लगेच फाडून टाकला आणि खायला केली सुरुवात. आणि शेवटी घेतला तो म्हणजे हॉटेलची स्पेशालिटी कोलंबी भात. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये, एक आगरी कोळी स्पेशल व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. आज आपण आलो फ्लेवर्स ऑफ कोळीवाडा या दिवा कोळीवाडा सर्कल जवळील हॉटेलमध्ये आहे. आणि हे स्पेशल सांगायचं झालं तर हे आपल्या आगरी कोळी माणसाचं हॉटेल आहे. आणि इथं जबरदस्त तुम्हाला आगरी कोळी डिशेस, काय डिशेस असणार आहेत, कशा असणार आहेत, बनवण्याची पद्धत, हॉटेलची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, व्हिडिओचा आनंद घ्या आणि एकदा हॉटेलला नक्की व्हिजिट करा, कारण आपल्या हक्काच्या माणसाचं हॉटेल आहे. तर चला हॉटेलमध्ये जाऊया, त्यांची रेसिपी चेक करूया, त्यांची रेसिपी बघूया, टेस्ट करूया. पूर्ण ओपन असं त्यांचं किचन आहे. म्हणजे या साईडला सर्विंग एरिया आहे, तिकडं ग्रेव्ही वगैरे आहे आणि त्या साईडला फ्राय, तिकडं चुलीवरचं जेवण. म्हणजे असं पूर्ण वेगवेगळं सेटअप त्यांनी इथं बनवून ठेवलं आहे. सुरमईची तुकडी बघताय तुम्ही, ही 20 किलोची सुरमई होती वाटतं. समोर बघताय पापलेट आणि सुरमई. काय आहेत ते? ते दुसरा पॉपलेट आहे आणि हा स्टफ पॉपलेट आहे. काय बनवत आहे? अरे बापरे, आपल्या आगरी कोळ्यांची स्पेशालिटी बघते. हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला असं चुलीवर जेवण म्हणून भेटते, चुलीवरचं मटण म्हणून भेटते. अजून काय पाहिजे एखाद्या हॉटेलमध्ये? तर ताई काहीतरी बनवतात. काय बनवताय? चिंबोरी मसाला. चिंबोरी मसाला. आम्ही कसं आगरी कोळी, आम्ही चिंबोरी बोलतो. आपण चिंबोरी बोलतो, बरोबर. चिंबोरी मसाला. आज फर्स्ट टाइम हॉटेलला एवढी मोठी अर्धा किलोची चिंबोरी बनते. तुम्ही येणारच ना गेस्ट म्हणून. असं म्हणजे आमच्यासाठी स्पेशल आणली का? ते स्पेशल तुमच्यासाठी आज अर्धा किलोची चिंबोरी आहे आणि फर्स्ट टाइम बनते. मेन म्हणजे फर्स्ट टाइम बनवतो. स्पेशल ग्रेव्ही वाटतं तुमची. आपल्या आगरी कोळ्यांचे सिक्रेट मसाले. तर बघा ताईने मस्त एकदम ग्रेव्ही बनवली, आपली स्पेशल सिक्रेट आगरी कोळी मसाल्यांची ग्रेव्ही.
तर मंडळी समोर बघताय आपल्यासाठी बनलेल्या खास स्पेशल आगरी कोळी पद्धतीच्या डिशेस. तर मंडळी आपल्यासोबत आहेत ताई, नाव काय तुमचं? वृषाली पाटील. वृषाली पाटील ताई, आणि या हॉटेलच्या त्या ओनर आहेत. आणि या स्पेशल समोर बघताय हॉटेलच्या ज्या स्पेशलिटी आहेत, म्हणजे आपल्या आगरी कोळ्यांच्या ज्या स्पेशल डिशेस आहेत, त्या डिशेस समोर बघताय तुम्ही. थालीज आहेत, आपली क्रॅब्स आहेत, पॉम्पलेट आहेत, कोलंबी आहे, प्लस तिकडं बोंबील आहेत, कोलंबी बिर्याणी आहे, भरपूर काय आहे. तर एक एक करून ताई आपल्याला सर्व या डिशची माहिती देणार आहेत. तर ताई, मला तुम्ही पहिला थाल्यांबद्दल सांगाल की नक्की आता ही थाली? ही आपली सुरमई थाळी आहे. ह्याच्यामध्ये सुरमईचा फ्राय पीस आहे, त्याच्यानंतर राईस, सोलकढी आहे, प्रॉन्सची ग्रेव्ही आहे. ॲक्च्युली थाळी सुरमईची आहे, पण आपल्याकडे फिशच्या थाळीला प्रॉन्सची ग्रेव्ही येते. म्हणजे असं आपण सुरमईच्या डोक्याचं वगैरे कालवण नाही बनवत, आपण ओके कोळंबीचं कालवण बनवतो. त्याच्यानंतर हा आपली स्पेशालिटी आहे जवळा. कोळंबीची जवळा. चवला. ओके. चटणी आहे, खोबऱ्याची वडी, कांदा लिंबू आणि भाकरी. तांदळाची भाकरी आहे. हा, आपल्या आणि तांदळाची भाकरी. ही समोर डिश आहे, ही कसली डिश आहे? ही आपली चिकन थाळी आहे. चिकन थाली. हा, चिकन थाळीमध्ये पण चिकन रस्सा आहे, हिरवं चिकन आहे, नंतर फ्राय चिकन आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कलेजी पेटा आहे थाळीमध्ये, वडे आहेत, वडे भाकरी किंवा चपाती ऑप्शन आहे, खोबरा वडी आहे, पुदिना चटणी आहे, कांदा लिंबू. ओके. ही झाली आपली दुसरी थाली. आणि समोर बघता ही आपल्याकडची स्पेशल थाळी. म्हणजे हे मटण आपल्याकडे चुलीवर बनतं, म्हणून हा मटण रस्सा, मटण किम्मा, सुका मटण, कलेजी पेटा, चटणी, खोबरावडी, भाकरी तांदळाची, राईस, सोलकढी. ओके. तर या झाल्या आपल्या थाळ्या. 3 थाळ्या आहेत, म्हणजे आपल्या हॉटेलमध्ये 3 थाळ्या भेटतात. या व्यतिरिक्त पण थाळ्या मिळतात, पण आपण ह्या स्पेशल आहेत. ओके. म्हणजे पण या इथं येऊन ऑर्डर केल्या तरी भेटतील ना? मिळतील. हो, या थाळ्या झाल्या. आणि या आपल्या बाकीच्या डिशेस आहेत, म्हणजे जशी आपली स्पेशालिटी. तर याच्याबद्दल काय, म्हणजे ही अगोदरपासून करताय की? नाही, ही आम्ही आजच लॉन्च करतोय. ओके. म्हणजे मी येणार होतो. हा, तुम्ही येणार होतात म्हणून मी इकडे येणार होतो, म्हणून त्यांनी आज क्रॅबची डिश, चिंबोरीची डिश आज त्यांनी बनवलेली आहे. आणि ती आजपासून तुम्हाला सुद्धा भेटणार आहे. जर कोणाला पाहिजे असेल, चाखायची असेल आगरी कोळी पद्धतीनं चिंबोरी कशी बनवतात, तर तुम्हाला या हॉटेलमध्ये नक्की भेटेल. आणि यासोबत 500 ग्रॅमची क्रॅब, म्हणजे जवळजवळ अर्धा किलोची चिंबोरी असणार आहे ती. त्याच्यासोबत बघताय अजून पॉपलेटच्या इथे 2 डिश भेटतात आपल्याला बघायला. 2 फ्राय आहेत. तर ही कसली फ्राय आहे? ही तवा फ्राय आहे आणि हा स्टफ पॉम्पलेट आहे. स्टफ पॉपलेट म्हणजे तुम्ही स्टफमध्ये काय काय भरतात मध्ये? स्टफमध्ये ॲक्च्युली लसूण क्रश असतो, काजू कणी असते आणि आपलं ओला नारळाचं वाटण असतं. ओके. तर या बघता या समोर या अशा 2 पॉपलेटच्या डिश आहेत. अजून तुम्हाला एक स्पेशल अजून दाखवतो. या बघा, या दोन्ही कोळंबीच्या आहेत, पण या दोन्ही वेगळ्या डिश दिसतात मला. तर याबद्दल सांगाल? हे गोल्डन प्रॉन्स आहेत. हे ॲक्च्युली छोट्या मुलांनी फिश स्टार्टरमध्ये काहीतरी खावं म्हणून ही तयार केलेली आहे गोल्डन प्रॉन्स. आणि ह्या प्रॉन्स कोळीवाडा हा आपला रेग्युलर आहे, कोळ्यांची स्पेशालिटी आपली. या झाल्या. अजून समोर बघताय तुम्ही इकडं बोंबील फ्राय आहे. आणि ही कोळंबी भात आहे. कोळंबी भात आहे का? बिर्याणी नाही. हा आपल्या हॉटेलला खूप चालणारी डिश आहे, कोळंबी भात. फक्त हा आता ताई बोलत आहेत की हा जो भात आहे कोळंबी भात, तो या आपल्या हॉटेलची स्पेशालिटी झाली आहे. कारण ती लोकांना जास्त इथं आपल्याकडं पसंती दिली जाते या डिशला, राईसमध्ये. तर आता आपण या ताईंनी सगळ्याची माहिती दिलेलीच आहे. सर्व डिश तुम्हाला समजले असतील काय काय आहे. त्या आम्ही सगळ्या डिश आहेत ना, एक एक करून टेस्ट करणार आहेत. तुम्हाला सांगणार आहेत की नक्की हॉटेलची असं आलं केलं किंवा नुसतं वा केलं असं नसतं. ते मी सुद्धा बघणार आहे, टेस्ट करणार आहे, नंतर तुम्हाला सांगणार आहे. कारण हे स्पेशल आपल्या आगरी कोळी डिश आहेत, त्याच्यामुळं त्या मला तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे, त्याची टेस्ट तुम्हाला सांगता आली पाहिजे, त्याची स्पेशालिटी तुम्हाला सांगता आली पाहिजे. म्हणून मी त्या पहिल्या टेस्ट करणार आहे, नंतर सांगणार आहे. चिंबोरी खाण्याची पद्धत आहे, मी एक खातं पण पद्धतच अशी आहे की चिंबोरी तुम्हाला 2 हातानं जेव्हा खाल तेव्हाच तिची मजा येते.
चला चला. तर आपली माहीत आहे सगळ्यांना स्पेशालिटी माहीत आहे आपली चिंबोरी. तर सुरुवातच आपण चिंबोरीनं करणार आहेत. तर पहिले आपण ग्रेव्ही ट्राय करणार आहोत चिंबोरीची. आपले आगरी कोळी मसाले हे मसाल्यांची चव आहे. स्पेशली हे जे मसाले आहेत ना हे त्यांनी बनवलेले मसाले आहेत. असं कुठं तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार नाही. ते स्वतः कुठून स्वतः बनवतात. 2 हाताशी खायला सुरुवात. चिंबोरा चिंबोरा. आता तुम्ही माझ्याकडे बघू नका. एक 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 गोष्ट ट्राय करायला सुरुवात करा. कारण मी एकट्याने सांगून काय फायदा नाही. सगळ्यांना आवडलं पाहिजे. काही गोष्टी मला आवडतात काही गोष्टी सगळ्यांना. पण अशा गोष्टी आहेत त्या सगळ्यांना आवडतात. चला आम्ही सुरुवात करतोय तर खायला. चिंबोरी तर भारी झाली. आवाज यायला लागली म्हणजे समजायचा की चिंबोरीचं काम चालू आहे. तर ही तुम्हाला वाटलं तर मिरची आहे. मिरचीमध्ये स्टफ भरपूर काही गोष्टी केल्या आहेत. याच्यामध्ये चिकन असं बारीक करून खिमा करून भरलेला आहे. भारी आहे. वेगळा आयटम आहे. पहिल्यांदा बघायला भेटला. 2 वेगवेगळे आहेत आणि ताईंनी माहिती सांगितल्याप्रमाणे दोन्ही ट्राय करणार आहे. हे रेग्युलर एवढं भारी आहे. खतरनाक आहे रेग्युलर. म्हणजे आम्ही भरपूर हॉटेल्स वगैरे एक्सप्लोअर करतो. स्पेशल आहे का ते स्पेशल आहे तो मसाला आणि मसाल्यांची चव. दोन्ही तुम्ही ट्राय करू शकता हो. कारण दोन्ही जबरदस्त आहे. आणि असं नाही आहे की मी इथं एक्सप्लोअर करण्यासाठी आलो आहे म्हणून त्या वेगळ्या बनवतील आणि तुम्ही आल्यानंतर असं काय नाही. जी चव तुम्हाला आज मी आहे म्हणजे माझ्यासाठी जे बनवले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी तीच तुम्हाला चव इथं आल्यानंतर सुद्धा भेटणार आहे. खरंच भारी आहे. तर आपण कोलंबी बघितली. चिंबोरी ट्राय केली. जबरदस्त होती. आता आपण मटण थाली आहे ना मटण थाली ते मटण थाली ट्राय मारणार आहोत आपल्या तांदळाच्या भाकरीनं. मटण थालीमध्ये पण 3-4 आयटम येतात. भारी आहे. ग्रेव्ही एवढी भारी आहे. खरंच भारी आहे. म्हणजे मी सांगते म्हणून नाही तर तुम्ही ट्राय करा आणि बोला. ट्राय केल्यानंतर तुम्हाला समजेल की खरंच चव आहे की नाही ती. खरंच भारी आहे. कारण तो मटण आहे ना तो चुलीवरचा आहे. चुलीवरचा मटण कसा लागतो तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि ते पण भाकरीसोबत. तुम्हाला थालीमध्ये ऑप्शन आहेत भाकरीसोबत वडे वगैरे असे ऑप्शन आहेत. पण भाकरीसोबत चव जी आहे ना मटण खायला चिकन खायला ती वेगळी आहे. एन्जॉय करते मी मटण थाली. आपल्याकडं या प्लेट्समध्ये 2 पॉपलेटच्या वेगवेगळ्या डिश आहेत. म्हणजे एक दाखवतो. ताईने सांगितलं एक स्टफ पॉपलेट आहे एक नॉर्मल आपला तवा फ्राय. तर दोन्ही आपण पहिले ट्राय मारणार आहोत. कारण हे जे नॉर्मल जो पॉपलेट असतो तुम्हाला तो कुठेही मिळून जाईल. म्हणजे स्टफ पॉपलेट जी बनवण्याची पद्धत आहे तुम्हाला सगळीकडे नाही भेटणार. ती स्पेशली तुम्हाला आगरी कोळ्यांचे जे हॉटेल आहेत तिकडेच भेटणार आहे. आणि त्याची चव इथे एवढंच घेता येणार आहे तुम्हाला. तर चला ते आम्ही पहिले ट्राय मारतो. अरे पॉपलेटबद्दल लोकांना जास्त काही सांगायची गरज नाही. एक स्टेटस सिम्बॉल पॉपलेटची डिश असते. फक्त आहे स्टफ पूर्ण अशी स्टफिंग केलेली आहे आतमध्ये. आणि काय काय केलं ते ताईंनी आपल्याला सांगितलंच आहे. भारी भारी. प्रशांत कसा जास्त चव घेणारा माणूस आहे ना. म्हणजे एखाद्या हॉटेलला रिव्ह्यू द्यायचा तर तो कसा नेहमी सगळ्या हॉटेलला फिरत असतो. तो सोबत असतं भाई कसा आहे. एक नंबर आहे ना. खरंच भारी आहे. भारी भारी. मी तुम्हाला असं वाटतं भारी येऊन टेस्ट करून बघा. बघताय बोंबील फ्राय आहे. म्हणजे नॉर्मली बोंबील फ्राय रवा फ्राय वगैरे बघता तुम्ही. पण इकडं तसं नाही. हा आपली पद्धत म्हणजे आगरीवाल्यांची पद्धत. नॉर्मली त्याच्यामध्ये पीठ असतं आपलं तांदळाचं पीठ असतं. आणि चिकन थाली एक आहे. सुरमई थाली पण भारी होती. चिकन थाली आहे. आणि जो राईस आहे तो मी तुम्हाला ट्राय करताना सांगेन. आता या एवढ्या गोष्टी आम्ही हळूहळू संपवण्याचा प्रयत्न करतो. कारण ओव्हरऑल जर बघितलं ना तर सगळ्याच डिश भारी आहेत.
की म्हणजे असं नाही की ही भारी झाली ही भारी, असं नाही. सगळ्या डिश भारी आहेत आणि एकदम टेस्ट वगैरे भारीच आहे. तुम्हाला इथं येऊन घेतल्यानंतर समजेलच, भारीच टेस्ट आहे. तर आम्ही एक काम करतो, आता सगळ्या डिश संपवतो, कारण आमचा कॅमेरामॅन पण भुकावला आहे बिचारा, त्याला पण गरज आहे खावाची. तर आम्ही या सगळ्या डिश संपवतो आणि शेवटी तुम्हाला सांगतो ओव्हरऑल परफॉर्मन्स कसा होता आजचा. बरोबर आहे, स्पेशलिटी असणं साहजिकच आहे, कारण तेवढी भारी पण आहे. मी 100% तुम्हाला सांगतोय, जेव्हा तुम्ही इथं याल आणि ही डिश ट्राय कराल ना, तुम्हाला 100% आवडेल. कारण कोळंब्या पण जर तुम्ही बघितल्यात तर कोळंब्याची मोठ्या म्हणजे साईज पण मोठी आहे आणि राईस पण भारी आहे. कोळंबी भात. चला आता मी आहे ते संपवतोय. जवळजवळ आम्ही सगळ्या डिश ट्राय केल्या, सगळ्या डिशमध्ये थोडं थोडं खाल्लं, कारण भरपूर जण होतो, मजाच आली वेगळी. महत्त्वाचं हेच आहे की सगळ्या डिश भारी होत्या, सगळ्या डिशची चव भारी होती. ते मी सांगते म्हणून नाही, तर तुम्ही इथं घेऊ या आणि बघा, गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला इथली चव आवडेल. इथं एक स्पेशलिटी अजून आहे, तुम्हाला गावठी कोंबडा पण भेटेल, पण तुम्हाला 1 दिवस आधी कॉन्टॅक्ट करायला लागेल, कारण तो तुम्हाला भाजून त्याचा कालवण बनवून भेटेल, गावठी कोंबडा बनवून भेटेल. या सर्व डिश तुम्हाला इथं अवेलेबल आहेत, कधी पण या. त्यांचं टायमिंग 12:30 चालू होतं, दुपारी 12:30 नॉर्मली 4 चालू असतं, त्याच्यानंतर परत 7 वाजता ओपन होतं, ते मग पुढं. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला, या आजच्या डिश कशा वाटल्या? आम्हाला तर भारी वाटल्या, तुम्हाला बघून पण भारी वाटले असते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, ही जास्तीत जास्त शेअर करा, कमीत कमी आपल्या आगरी लोकांपर्यंत ती व्हिडिओ पोचली पाहिजे. कारण आपल्या आगरी माणसाचं हे हॉटेल, आणि हे हॉटेल आहे बरोबर दिवा कोळीवाडाचं सर्कल आहे, त्या सर्कलच्याच बाजूला हॉटेल आहे. जो मुलुंड साईडचा रोड जातो तिथंच बाजूला हॉटेल आहे. तर एकदा नक्की या, आपल्या फॅमिलीसोबत या आणि या आपल्या आगरी कोळी डिशेसचा आनंद घ्या. तर चला भेटू आपण असे का नवीन व्हिडिओमध्ये, नवीन प्रमोशनमध्ये. बाय.